मोजता येते आणि ज्यांचा उच्चार समजतो ना, बोलताना उच्चार, ज्यांचा उच्चार अ या स्वरांसारखा होतो, म्हणजे अ आ इ ई सारखा होतो, त्याच्यासमोर ॲन लावायचा. काय लावायचा? ॲन लावायचा. नाही तर मग ए लावायचा. ठीक आहे. बघ आता तुला मी सांगते. बरं आता मला सांग. हा बॉय तू मोजू शकतो का पहिले? हो. विचार असतो. ठीक आहे. बॉय मोजू शकतो ना? आणि बॉयचा उच्चार कसा होत आहे? ब सारखा. मग एक काउंटेबल आहे आणि उच्चार स्वरासारखा नाही, म्हणून त्याच्यासमोर आपण ए लावायचा. त्याच्यानंतर आहे पेन मोजू शकतो. 1 पेन, 2 पेन, 3 पेन. ठीक आहे. त्याचा उच्चार होतो प सारखा, म्हणून त्याच्यासमोर लावायचा ए. डॉक्टर मोजू शकतो आपण. 1 डॉक्टर, 2 डॉक्टर, 4, 10, 100 डॉक्टर आहेत की नाही. आणि त्याचा उच्चार होतो ड सारखा, म्हणून त्याच्यासमोर आर्टिकल लागते ए. तर ॲपल आहे. ॲपल मोजू शकतो तू? हो. मग आपल्याला तर हेच पाहिजे, जे मोजता येते ते. आणि याचा उच्चार झाला ॲसारखा, म्हणजे या 14पैकी ॲसारखा. ठीक आहे. म्हणून याच्या पुढे लागल ॲन. ज्याचा उच्चार स्वरासारखा होतो त्याच्याच पुढं ॲन लावायचा. आता हे ऑरेंज, म्हणजेच कसा पहिला उच्चार होतो याचा अ सारखा, म्हणजे आपल्या या 14 स्वरांसारखा आहे की नाही, 14 स्वरातल्या अ सारखा. म्हणून याच्यासमोर लावायचं ॲन. ॲन ऑरेंज. आता हे आहे ॲंट म्हणजे मुंग्या तू मोजू शकतो. याचा सुद्धा उच्चार काय होतो? ॲ सारखा, म्हणून याच्यासमोर लावायचं एन ॲंट. समजलं? हो, झालं. इतकं सोपं. सोपं आहे. बघ आपण अजून बघू. बघ इथे काही एक्झाम्पल देते मी तुला. आता इथे शब्द आहे वुमन. पहिले तर बघ, हे वुमन तू मोजू शकतो का? हो, मोजू शकतो. हां, मग इथं ए आणि ॲन लागू शकतो. मग आता वुमनचा उच्चार कसा होतो? व सारखा. मग व सारखा होतो. याच्या पुढं कोणता आर्टिकल लागल? ए. अ वुमन. ठीक आहे. मॅन तर आपण बघितलंच. मॅनचा उच्चार कसा होतो? म सारखा, म्हणून त्याच्यासमोर सुद्धा ए लागतं. डॉग